नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आषाढी एकादशी निमित्त बासुंदीपेक्षा चवीला भारी अशी रताळ्याची खीर करणार आहोत. ही खीर खायला तर छान लागतेच व झटपट तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. खीर करण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा रताळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. या रताळ्याचे साल काढून घेऊया. खूप बारीकही रताळा घ्यायचा नाही, थोडंसं जाडसर असंच रताळा घ्यायचा आहे, म्हणजे त्यामधून आपल्याला भरपूर सारा किस मिळेल. रताळ्याचे साल काढून झाल्यानंतर इथे एका ताटामध्ये एक आले खिसायची खिसणी ठेवून दिलेली आहे. या खिसणीच्या साहाय्याने खीस पाडून घेऊया. रताळ्याची खीर करण्यासाठी किस नेहमी बारीक दाताच्या खिसणीनेच पाडून घ्यायचा, म्हणजे खीर एकदम दाटसर तयार होते. तर अशा प्रकारे इथे हे रताळं खिसून झालेलं आहे व इथे भरपूर सारा खीस पडलेला आहे. आता इथे कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप घालून चांगले तळून घेऊया. काजू बदामाचे काप तळून झाल्यानंतर यामध्ये रताळ्याचा खीस घालून घेऊया. हा खीस 4 ते 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती चांगला परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खीस तुपामध्ये चांगला परतून घेतल्यामुळे खीर छान लागते. खिसाला हलकासा पिवळसर रंग येईपर्यंत आपल्याला खीस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे खिसाला पिवळसर रंग आलेला आहे व खीस चांगला परतला गेलेला आहे. आता यामध्ये 1 ग्लास भरून दूध घालून घेऊया. इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे. तुम्ही घरामध्ये जे कोणते दूध वापरत असाल त्या दुधाचा तुम्ही इथे खीरीसाठी वापर करू शकता. इथे तुम्ही खीर करण्यासाठी निम्मे दूध व निम्मे पाणीही वापरू शकता, परंतु इथे मी ही खीर नुसत्या दुधामध्ये करून घेतलेली आहे व जवळपास मला या खीरीसाठी अर्धा लिटर दूध लागलेलं आहे. 15 ते 20 मिनिटांपूर्वी इथे एका भांड्यामध्ये थोड्याशा दुधामध्ये 7 ते 8 केशराच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या. हे केशर घातलेलं दूधही यामध्ये घालून घेऊया. या खीरीला एक उकळी आल्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी भरून साखर घालून घेऊया. आपल्याला ही खीर खूप जास्त गोडही करायची नाही व खूप पांचटही करायची नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घालू शकता. इथे आपण रताळ्याचा खीस बारीक खिसणीने किसून घेतल्यामुळे तो पटकन दुधामध्ये एकजीव होत आहे. ही खीर थोडीशी टेस्ट केल्यानंतर यामध्ये जी काही साखर पडलेली आहे ती अगदी परफेक्ट पडलेली आहे. इतपतच गोड खीर आपल्याला हवी आहे. ही खीर 10 ते 12 मिनिटांसाठी मंद आचेवरती चांगली आटवून घ्यायची आहे. इथे एकदम घट्टसर अशी खीर बनलेली आहे. आता गॅस बंद करून यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया. ही खीर तुम्ही उपवासालाच नाही तर सण समारंभामध्ये पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठीही करू शकता. खीर एकदम रबडीसारखी दिसत आहे. तसेच ही खीर जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती घट्टसर होत जाते. आता ही खीर एका वाटीमध्ये सर्व करायला घेऊया. यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप घालून घेऊया. तर अशा प्रकारे इथे अप्रतिम चवीची रताळ्याची खीर तयार झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारची खीर लहान मुलांनाही देऊ शकता. लहान मुलांनाही रताळ्याची खीर खायला आवडेल. तर तुम्ही सुद्धा येत्या आषाढी एकादशीला अशा प्रकारची रताळ्याची खीर नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.